मुळात कोकणातले किती शेतकरी आंबा उत्पादक आहेत? कोकणातल्या 5 एकरापेक्षा कमी जमीन धारक असलेल्या शेतकऱ्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. मुठभर शेतकऱ्यांना सुद्धा तुम्ही मदत करू शकत नाही की तुम्ही खालच्या पातळीवर गेलेला तुमची अवस्था वाईट आहे. तुम्हाला आमदार खरेदी करायला पैसे आहेत ना, आमदार खरेदी केली की नाही, अख्खा महाराष्ट्र 50 खोके बोलत जातो. मग तुम्हाला त्याला पैसे आहेत पण शेतकऱ्याला पैसे नाहीत तुमच्याकडे. म्हणून इतकी वाईट परिस्थिती आहे. मला तर जरी 5 लाख रुपये हेक्टरी म्हणजे किती, एका झाडाला 5,000 रुपये, तुम्ही काय दिले? 2200 रुपये. त्या आंब्याचा जी पेटी आहे त्या पेटीचा खर्च पण 2200 रुपयापेक्षा असतो, अधिक असतो. इतका म्हणजे खोट्या तिची रिकामी तिचा खर्च एवढा, ते खोकाचा आहे तो पण एक, त्याचा खर्च त्याच्यापेक्षा अधिक आहे. तुम्ही चेष्टा करता शेतकऱ्यांची. कोकणातल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या नाही केली हे खरं तुमच्यासाठी भूषण असायला पाहिजे. त्यांना तुम्ही असं सांगताय का तुम्ही पण आत्महत्या करा, मग आम्ही तुम्हाला मदत करू? कुठला मार्ग तुम्ही अवलंबला? आणि आज तुम्ही आंदोलन ज्या पद्धतीने चिरडण्याचं कटकारस्थान केलं ना, त्याची ठिणगी अनेक ठिकाणी पडली. बरं, गंजी सगळीकडे पेटत जाईल आता. इतकं सोपं समजू नका याला. तुम्ही निर्दयी वागता, असंवेदनशील वागता. कधी नव्हे त्या कोकणातल्या शेतकऱ्यांनी मागण्या, मला मी 12 वर्ष विधान परिषद होतो ना, संत्र्याचं काय झालं का, कसा आवाज यायचा, कांदा उत्पादन आवाज यायचा. कधी आला का रे कोकणातल्या शेतकऱ्यांचा आवाज? पहिल्यांदा आला. साधुनी तरी दाखवायची होती, पडून जाता. आणि म्हणून याची निंदा करतो. आणि ज्या पद्धतीनं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केलाय त्याची आणखीन जोरदार निंदा करतो. तुम्हाला रणनीती सांगायची नाही आता रणनीती न सांगता